757 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी 33.79% आहे। आपल्याला नोट्स द्यायला लागलेत, म्हणजे डिटेल्स आपल्याला मिळतील सगळे। म्हणजे या परीक्षेत राज्यातील 9 मंडळामधून नियमित, खाजगी, रिपीटर्स सगळ्यांनी मिळून जी नोंदणी केली होती ती 16,164 होती। त्यापैकी 14,52,246 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी आहे 90.75। एकूण 9,912 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 9,042 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी 91.22% आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे। 1 नंबरला कोकण विभाग आलेला आहे। त्यांची टक्केवारी आहे 97.62%। आणि सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागलेला आहे, तो 88.41% आहे। एक आनंदाची बातमी अशी आहे की जेवढ्या मुली बसल्या होत्या त्यांची टक्केवारी पास होण्याची, उत्तीर्ण होण्याची ही 94.96% आहे। तर मुलांच्या बाबतीत ती 89.56% आहे। म्हणजे यावेळेस मुलींनी बाजी मारलेली आहे। दोघांचा डिफरन्स जो आहे टक्केवारीचा तो 5.40% आहे। मुलं पास होणं आणि मुली पास होणं त्याच्यामध्ये मुलांपेक्षा 5.40% मुली जास्त उत्तीर्ण झालेल्या आहेत। एकूण आपण 64 विषयाची परीक्षा घेतली होती, त्यापैकी 20 विषयाचा निकाल हा 100% लागलेला आहे। एकूण विद्यार्थीपैकी 4,82,264 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये, 4,22,891 विद्यार्थी हे प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये, 3,80,437 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये, 1,34,934 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। 6,612 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे। आणि आपण जर गेल्या 2, 3, 4 वर्षातली 10वीच्या निकालाची टक्केवारी पाहिली तर यावर्षी आपला निकाल 92.09% आहे। गेल्या वर्षी तो 94.10% होता। त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे मार्च 2024ला तो 95.81% येतो आहे। यामध्ये आता हे आकडेवारी झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना नोट्स दिलेले आहेत मी, ते पहा आपण। यामध्ये